नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी घेऊन आलेली आहे एक अशी कथा जी मनाच्या खोलवर जाऊन विचार करायला लावते। रहस्य, भावना आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली ही गोष्ट तुमचं मन गुंतवून ठेवेल। पात्रांच्या प्रवासात एक अनोखी अनुभूती आहे जी तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवेल। चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया। चित्रपटाची सुरुवात ल्यूक अँथनी नावाच्या एका व्यक्तीपासून होते। तो रात्री एका गावच्या पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि सांगतो की तो गावातून हिल्सच्या दिशेने जात होता, पण वाटेत त्याच्या कारचा अपघात झाला। जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याने पाहिलं की त्याची पत्नी सुफी कारमध्ये नाही। पोलीस त्याची तक्रार नोंदवतात आणि त्याच्यासोबतच जंगलात सुफीला शोधायला निघतात। त्यांच्यासोबत काही गावकरीही असतात, पण त्यांना सुफी कुठेच सापडत नाही। गावकऱ्यांचं मत असतं की या जंगलात बरेच जंगली प्राणी आहेत, त्यामुळे कदाचित कोणत्या तरी प्राण्याने सुफीला खाल्लं असेल आणि ती आतापर्यंत जिवंत पण नसेल। त्यांच्या शोधण्याने आता काही फायदा होणार नाही असं सगळ्यांना वाटू लागतं। एक एक करून पोलीस आणि गावकरीही शोध मोहिमेतून हटू लागतात आणि शेवटी शोध थांबवला जातो। या केसलाही बंद करण्यात येतं। लोकांना वाटत होतं की ल्यूक स्वतः सुफीला शोधेल आणि तो तसंच करतो। 2-3 महिने उलटतात आणि तो ठिकठिकाणी फिरून सुफीचा शोध घेत राहतो। पोलीस त्याला शोध मोहीम थांबवायला सांगतात, कारण त्यामुळे पोलिसांची प्रतिमा खराब होऊ शकते की त्यांनी काहीच केलं नाही, पण तो ऐकत नाही आणि आपलं कर्तव्य पार पाडत राहतो। त्याला या तपासात गावातील बालन नावाचा एक माणूस थोडी मदत करत असतो। एक दिवस ते दोघं जंगलात बसलेले असतात। तिथे बालन दारू पित असतो आणि तो ल्यूकलाही ऑफर करतो, पण ल्यूक नकार देतो आणि सांगतो जर त्याने दारू प्याली आणि नशेत गेला तर सुफी मदतीसाठी त्याच्याकडे आली तर तो तिला वाचू शकणार नाही। याआधी असाच एक प्रसंग घडला होता, त्यामुळे तो दारू पिण्याचं टाळतो। तेव्हाच तिथे पोलीस येतात आणि त्यांना अटक करून ठाण्यात नेतात। त्यांना तिथे एक रात्र ठेवण्यात येतं। दुसऱ्या दिवशी बालनचा जावई शशांक त्यांना तिकडून सोडून आणतो आणि बालन ल्यूकला आपल्या मुलाच्या घरी म्हणजे दिलीपच्या घरी घेऊन जातो। दिलीप काही काळापूर्वी अपघातात मरण पावला होता। तो दुबईमध्ये काम करत होता आणि परत आल्यावर त्याने हे घर बांधायला सुरुवात केली होती। त्याचबरोबर त्याने एक फॅक्टरीही सुरू केली होती, पण काही काळापूर्वी झालेल्या अपघातात दिलीप या जगातून निघून गेला आणि हे घर अपूर्ण राहिलं। बालन पुढे सांगतो की हे घर कोणीही हवे तेवढ्या पैशात खरेदी करू शकतं। ल्यूकला गावात राहण्यासाठी एक जागा हवी होती, त्यामुळे तो यासाठी तयार होतो। तेव्हा शशांक बालनला सांगतो की हे घर असंच विकू नये, त्याने आधी आपल्या कुटुंबाशी चर्चा करावी। यावर बालन उत्तर देतो की त्याला कोणाच्याही परवानगीची गरज नाही, कारण त्याने सगळ्यांचा योग्य रीतीने वाटा वाटून दिला आहे। पुढील दृश्यात ल्यूक आणि शशांक एकत्र बसलेले असतात। तिथे शशांक ल्यूकला सांगतो की दिलीपने हे घर खूप प्रेमाने बांधलं होतं आणि बालन ते सहज विकू इच्छितो, जे त्याच्या आत्म्यासाठी योग्य ठरणार नाही। गावकऱ्यांच्या मते दिलीपच्या मृत्यूनंतर अनेक वेळा त्याला गावात पाहिलं गेलं होतं आणि त्या घरातून विचित्र आवाज येतात, त्यामुळे कुठेतरी ते घर हॉन्टेड आहे। हे ऐकून ल्यूक हसू लागतो, कारण त्याला हे सगळं अजीब वाटत होतं। त्यानंतर ल्यूक हे घर 45 लाख रुपयांना विकत घेतो आणि घराचे कागदपत्र मिळवतो। बालन हे पैसे मिळून खूप आनंदी होतो आणि त्या घरातून सामान आणि पैसे घेऊन बाहेर पडतो। तो मनात ठरवतो की तो पुन्हा या घरात कधीच परत येणार नाही, कारण तिथे त्याला आनंद मिळत नव्हता आणि आता तो आपल्या गर्लफ्रेंड सोबत म्हणजेच आपल्या दुसऱ्या कुटुंबासोबत आरामात राहणार होता। तो आपल्या बायकोलाही फसवत होता आणि त्याला हे पैसे गर्लफ्रेंड सोबत राहण्यासाठी लागणार होते, त्यामुळे तो पैसे घेऊन तिकडून निघून जातो। या पैशांमध्ये तो आपले आयुष्य सुखात जगू शकला असता। इकडे ल्यूक दिलीपच्या घरात जातो आणि आपल्या सोयीप्रमाणे काही गोष्टी बदलतो आणि तिथेच राहू लागतो आणि तो आपल्याला एक विचित्र मास्क घालून बसलेला दिसतो। ऍक्च्युली रोरसाज हा एक कन्सेप्ट आहे जो सायकोलॉजीशी संबंधित आहे। या मास्कचं रहस्य आपल्याला मूवीच्या शेवटी कळणार आहे। दुसरीकडे बालनची बायको आणि त्याचा मुलगा अनिल पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करतात। प्रत्यक्षात तो गायब नव्हता, तर पैसे घेऊन तो पडून गेला होता। तरीही ही केस पोलीस ऑफिसर अशरफ नोंदवतो आणि बालनचा शोध घ्यायला लागतो। तो बालनच्या गर्लफ्रेंडच्या घरी देखील जातो, पण तिथे ना बालन असतो ना त्याचे पैसे। काही काळानंतर बालनचा मृतदेह जंगलात सापडतो, पण ते पैसे कुठेही सापडत नाही। आता त्याच्या मृतदेहाला घरी आणलं जातं आणि त्याचा अंत्यसंस्कार होतो। या फ्युनरलमध्ये ल्यूक देखील हजर असतो। काही दृश्यांमध्ये आपण दिलीपची पत्नी सुजाता हिला पाहतो, जी त्याच्या मृत्यूनंतर त्याची कंपनी सांभाळत असते। मात्र इथे काहीतरी बरोबर घडत नव्हतं आणि कामकाजही नीटसं चालत नव्हतं।
फ्युनरलमध्ये ल्यूक उपस्थित असतो आणि सुजाता त्याच्याबद्दल आपल्या मित्रासोबत तसेच आपल्या एक्स बॉयफ्रेंड सोबत चर्चा करते. तो इथे का आला आहे आणि इथे येण्याचा त्याचा उद्देश काय आहे. त्यानंतर आपण दिलीपच्या घरात एक प्रसंग पाहतो जिथे ल्यूकला एक मास्क घातलेल्या व्यक्तीची स्पिरिट दिसते. तो त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच वेळी त्याची पत्नी सोफी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. पुढील दृश्यात ल्यूक घरातील एक भिंत फोडत असतो आणि अचानक पुढच्या क्षणाला आपण पाहतो की समोर सोफीचा मृतदेह पडलेला आहे. इथून पुढे गोंधळ अधिक वाढतो. तो मास्क घातलेला आत्मा कोण होता? सोफी मेली का की ल्यूकनेच तिला मारले? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला शेवटी मिळतील. त्यानंतरच्या दृश्यात आपण गावातील एक मुलगी अम्मू हिला पाहतो. ती सतीशची मैत्रीण असते आणि ल्यूककडे येते. ती पैशांसाठी त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवते, पण ल्यूक अचानक काहीतरी आवाज ऐकतो आणि अस्वस्थ होतो. त्यामुळे तो तिला तिथेच थांबण्यास सांगतो. सतीश देखील घरात येतो जेणेकरून तो परिस्थितीवर नजर ठेवू शकेल. मात्र काही वेळानंतर तो तिकडून निघून जातो. पुढच्या दिवशी तो अम्मूसोबत या घटनेबद्दल चर्चा करतो. त्याचवेळी पोलीस आपसात बोलत असतात की एक व्यक्ती जो कुठेतरी जायला निघाला होता तो नेपाळ मार्गे या गावात आला आणि इथे स्थायिक झाला. तो आपल्या पत्नीला शोधत आहे, पण गावात कुणालाही त्याची पत्नी दिसलेली नाही. त्याच्या इथे काही नातेवाईक आहे का? तो एकटाच आहे का? आणि मुख्यतः त्याच्या इथे येण्यामागचं कारण काय आहे? सतीशही अमूला सांगतो की ल्यूक काहीतरी कटकारस्थानाच्या उद्देशाने इथे आलेला आहे, पण हे रहस्य लगेचच उलगडणे योग्य ठरणार नाही. जर मी आत्ताच सगळी सत्यता सांगितली तर तुम्ही एक्सप्लेनेशन पुढे पाहणार नाही. त्यामुळे हा सस्पेन्स शेवटपर्यंत टिकून ठेवणं आवश्यक आहे आणि तुम्हाला शेवटपर्यंत पाहावंच लागेल. यानंतर ल्यूक शशांकला भेटतो आणि विचारतो कोण बालांना मारू शकतं. त्याला वाईट वाटत असतं की ते पैसे त्याच्या कुटुंबाच्या उपयोगातही येऊ शकले नाहीत, पण आता ते दोघं मिळून खऱ्या खुन्याचा शोध घेण्याचा निर्णय घेतात. ल्यूक म्हणतो की तो ते पैसे शशांकलाच देईल कारण तो मोठा आहे आणि कुटुंबातील जावाई आहे, पण शशांक त्यास नकार देतो आणि सांगतो की त्याला ते पैसे नको आहेत. त्यानंतर ल्यूक तिकडून निघून जातो, पण नंतर समजतं की प्रत्यक्षात शशांकनेच ते पैसे लपवून ठेवले होते. त्या रात्री ल्यूक घरी असतो तेव्हा त्याला घरात काही आवाज येतात. तो घरभर शोध घेतो आणि त्याला सोफीची स्पिरिट त्याच्या आसपास दिसते. तसेच हे घर अगदी ल्यूकच्या मूळ कुटुंबाच्या घरासारखं होतं. पण असं का आहे हे रहस्य थोड्याच वेळात उलगडेल. दुसरीकडे शशांकने जिथे पैसे लपवले होते त्या गोदामाला आग लागते आणि सर्व काही जळून खाक होतं. पुढच्या दिवशी ल्यूक अनिलला भेटतो आणि पैशांबद्दल विचारतो, पण अनिल काहीही सांगत नाही. मात्र इथे एक धक्कादायक सत्य उघड होतं. त्या दिवशी जेव्हा बालन पैसे घेऊन जात होता तेव्हा अनिल त्याच्या मागे होता आणि त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होता. त्यांच्यात भांडण होतं आणि त्या झटापटीत अनिल त्याला ठार मारतो. नंतर तो ते पैसे शशांककडे लपवण्यासाठी देतो. म्हणजेच हे दोघं या कटात एकत्र होते. दरम्यान पोलीस बालांच्या मृत्यूची चौकशी करत असतात आणि सगळ्यांची विचारपूस करतात. त्यांचा मुख्य संशयित कुणी दुसरा नसून ल्यूकच असतो. मात्र त्याच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळं पोलीस काहीही करू शकत नाही. तिथे शशांक आणि अनिल चर्चा करतात की ती आग ल्यूकनेच लावली असावी कारण तिथे पैसे नव्हते आणि हे पैसे ल्यूकनेच चोरले असावेत. ते त्यांना परत मिळवायचे आहेत, त्यामुळे ते ल्यूकच्या घरात चोरी करण्यासाठी घुसतात. आता आपण एकाच वेळी दोन घटनांचे दृश्य पाहतो. एकीकडे शशांक आणि अनिल ल्यूकच्या घरात घुसतात तर दुसरीकडे ल्यूक आणि सोफी जे दुबईमध्ये राहत होते त्यांच्या घरातही दोन चोर शिरतात. तिथे ल्यूक एका चोराला पकडून ठार मारतो, पण दुसरा चोर पळून जाण्याचा प्रयत्न करतो आणि सोफीवर हल्ला करतो, ज्यामुळे ती जखमी होते. या क्षणी ल्यूक आणि त्या चोरामध्ये प्रथमच आमनासामना होतो. विशेष म्हणजे याच चोराच्या आत्म्याला त्याने बालांच्या घरात पाहिलं होतं. दिलीपच्या घरात ल्यूक शशांकला मारण्याचा प्रयत्न करतो, पण शशांक बचावतो आणि अनिल तिकडून पळून जातो. ल्यूक त्याचा पाठलाग करतो आणि शेवटी अनिलचा अपघात होतो. पुढील दृश्यात ल्यूक अनिलला रुग्णालयात दाखल करतो, पण त्याने कोणालाही सांगितलं नाही की अनिल आणि शशांक त्याच्या घरात चोरीसाठी आले होते. अनिलची आई ल्यूकशी बोलते आणि सांगते की 1 वर्षापासून म्हणजे दिलीपच्या मृत्यूनंतर अनिल सतत अस्वस्थ राहिलेला आहे. अनिलची आई ल्यूकला सांगते अनिल आणि दिलीप हे दोघे भाऊ एकमेकांवर खूप प्रेम करत होते. ती सुजाताबद्दलही ल्यूकला सांगते. सरप्रायझिंगली ल्यूक सुजातासोबत फ्लर्ट करू लागतो, म्हणजेच दिलीपच्या पत्नीबरोबर. रात्री तो दिलीपच्या कबरीजवळ जातो आणि ती पाहत बसतो. थोड्या वेळाने दिलीपची आई ल्यूकला भेटते आणि त्याच्याकडून पैशांची मागणी करते. ती सांगते की दिलीपने आपली कंपनी तिच्या आणि सुजाताच्या नावावर केली होती, त्यामुळे ल्यूकने अर्धी कंपनी विकत घ्यावी. ल्यूक तसंच करतो, ज्यामुळे सुजाता खुश नसते.
पण काही करू शकत नाही, कारण जर तो तसं करत नसता तर सगळे आर्थिक नुकसान तिला सहन करावं लागलं असतं. सुजाताला एक स्वतंत्र स्त्री बनायचं होतं, पण आता परिस्थिती तिच्या हाताबाहेर जात होती. एक दिवस ल्यूक तिला तिच्या घरातून उचलून कुठेतरी घेऊन जातो. सुजाता संतापून त्याला विचारते. आधी त्याने दिलीपचं घर घेतलं, मग त्याची कंपनी विकत घेतली आणि आता फक्त त्याची पत्नीच उरली आहे का? ती त्याला विचारते की तो आधीपासूनच दिलीपला ओळखत होता का, पण तो उत्तर देत नाही. पुढच्या दृश्यात दिलीपच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्धविधी ठेवला जातो. ल्यूकही तिथे आलेला असतो. त्यावेळी दिलीपची आई त्याला म्हणते, दिलीप भलेही मरण पावला असला पण त्याला प्रेम करणारे लोक अजूनही इथेच आहे, त्यामुळे त्याचा आत्माही याच ठिकाणी कुठेतरी असेल. हे ऐकून ल्यूक म्हणतो, हो नक्कीच असेल. आणि त्याचवेळी सुफीच्या आत्म्याला तिथे पाहिलं जातं. ती की त्याने इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये, कारण दिलीप मरण पावला आहे. ती त्याला हेही सांगते की ती स्वतःही या जगात नाही, ती फक्त त्याच्या आठवणींमध्ये आहे आणि त्याने तिला मनात अडकून ठेवले आहे. काही दिवस जातात. सतीश ल्यूकला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातो, पण तेथे कोणीच नसतं. त्यामुळे तो ल्यूकला भिडतो आणि त्याला उत्तर मागतो. ल्यूक काही स्पष्ट न सांगता त्याच्यावर हल्ला करतो आणि त्याला बेशुद्ध पाडतो. थोड्या वेळाने अम्मूचा फोन येतो आणि ती सतीशला सांगते की त्याने ल्यूकला त्रास देऊ नये. ती एका महत्वाच्या कामासाठी बाहेर गेली होती, त्यामुळे ती बोलू शकत नव्हती. हे ऐकून सतीशला जाणवतं की त्याने विनाकारणच ल्यूकवर हल्ला केला आहे. दरम्यान आपण पाहतो की ती गायब झालेली पैशांची बॅग अम्मूकडे होती. ती गाव सोडून कुठेतरी दूर जाण्याच्या तयारीत असते, पण ती बॅग तिला ल्यूकने दिलेली नव्हती, कारण ल्यूकला पैशांशी काही देणं घेणं नव्हतं. तो इथे एका विशेष कारणासाठी आला होता. अखेर ल्यूकला झालेल्या जखमांमुळे त्याला इस्पितळात दाखल केलं जातं. दुसरीकडे दिलीपच्या थडग्याचा भाग आपोआप उघडलेला आढळतो आणि त्याची कवटी तिथून गायब असते. दरम्यान ल्यूक सुजाताच्या अधिक जवळ जाण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तो तिच्यासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतो. सुजाता ल्यूकला हॉस्पिटलमधून घरी सोडते, पण जेव्हा तो तिच्याशी अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती वैतागून तिकडून निघून जाते. तेव्हाच एक अदृश्य शक्ती ल्यूकला मारू लागते. मात्र ल्यूक त्यावर हसू लागते आणि म्हणतो, शेवटी एवढ्या दिवसानंतर तो आलाच. याचा अर्थ त्याने आधीपासूनच हे सगळं प्लॅन केलं होतं. म्हणजे इथे काहीतरी सुपरनॅचरल अँगल नक्कीच आहे. थोड्या वेळाने ती अदृश्य शक्ती तिकडून निघून जाते आणि ल्यूकला पुन्हा इस्पितळात दाखल करण्यात येतं. आता आपल्याला ल्यूकच्या भूतकाळाची खरी गोष्ट समजते. तो दिवस दुबईतला होता, जेव्हा सोफीचा मृत्यू झाला होता. एका चोराने तिला मारलं होतं. पण जेव्हा पोलिसांनी ल्यूकची चौकशी केली तेव्हा त्याने त्यांना सांगितलं होतं की तिथे फक्त एकच चोर आला होता, पण आपण प्रत्यक्षात पाहिलं होतं की तिथे 2 चोर होते. ल्यूक म्हणाला की त्याने त्या चोराला ठार मारले, पण तरीही चोरी झाली होती, त्यामुळे हे प्रकरण अजूनही स्पष्ट नव्हतं. याच वेळी सोफीच्या मृत्यूबाबतही ल्यूकवर संशय घेतला जात होता. याचा अर्थ दुबईतील घटना, भारतातील हे गाव आणि दिलीपचा मृत्यू सगळं काही एकमेकांशी कनेक्टेड होतं, पण खूपच गुंतागुंतीचं होतं. आता पुन्हा स्टोरीकडे वळूया. ल्यूकला कडून चुकलं होतं की जर सुजाताला त्रास झाला तर दिलीपच्या आत्म्यालाही वेदना होतील आणि तो प्रतिक्रिया देईल. म्हणजेच ते अदृश्य फोर्स दुसरं कोणीही नव्हतं तर दिलीपचीच आत्मा होती. असो, आता ल्यूक सुजाताला किडनॅप करण्याचा प्लॅन करतो. त्याचबरोबर तो दिलीपच्या कवटीचा थट्टा उडवतो. त्याने ती कवटी का काढली होती हे अजून स्पष्ट होत नाही. सुजाताच्या नवऱ्याच्या म्हणजेच दिलीपच्या मृत्यूनंतर ती आपल्या आईकडे राहायला जाते. आता ल्यूक सुजाताच्या घरी जातो तिला पळवण्यासाठी, पण तिथे त्याला तिची आई भेटते. तो लगेचच नवीन योजना बनवतो आणि सुजाताशी लग्न करण्याचा प्रस्ताव तिच्या आईपुढे ठेवतो. तिची आई हे मान्य करते आणि ती सुजातालाही तयार करते. अखेर सुजाता आणि ल्यूकचे लग्न होते. ही गोष्ट दिलीपची आई म्हणजेच सुजाताची सासू पाहून खूप दुःखी होते. तिला हे अजिबात आवडलं नव्हतं. पण ल्यूकने हे लग्न का केलं? त्याचा उद्देश सुजातावर प्रेम करणे नव्हता, तर दिलीपच्या आत्म्याला तडपवणं होता. पण त्याने असं का केलं हे अद्याप स्पष्ट नव्हतं. लग्नानंतर ल्यूक सुजातावर सतत नियंत्रण ठेवतो. तो तिला त्रास देतो, तिच्या भोवतालीच फिरतो. घर असो किंवा कंपनी, तो तिच्या सावलीसारखा तिच्यासोबत राहतो. तो वारंवार दिलीपच्या आत्म्याला भडकावतो. आता एक दिवस दिलीपची आई आणि अनिल काही गुंड आणि वकिलांसोबत कंपनीत येतात. ते कंपनीवर हक्क सांगतात, कारण ती दिलीपने आपल्या पत्नीच्या नावावर केली होती. आता सुजाता ल्यूकची बायको झाल्यामुळं त्या कंपनीवर त्यांचा हक्क राहिलेला नाही. पण याच वेळी ल्यूक फक्त दिलीपची वाट पाहत असतो. तो त्याच्या आत्म्याला बोलावतो, कारण आता त्यांची संपूर्ण फॅमिली संकटात असते. आणि इथेच उलगडतो या सिनेमाचा सर्वात मोठा ट्विस्ट. दिलीपची आत्मा समोर येते आणि ती दुसरी कोणी नसून तोच मास्क घातलेला माणूस असतो. तोच माणूस जो त्या दिवशी दुबईमध्ये चोरीसाठी घुसला होता.
आणि सर्वात मोठा खुलासा, सोफीला कोणी मारले, ती कोणाच्या हातून मेली? तर सोफीला मारणारा खुद दिलीपच होता. ल्यूक आपल्या बायकोच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिलीपच्या मागे लागला होता. पण शेवटी एका अपघातात दिलीपचा मृत्यू होतो. ल्यूकचा बदला अधुरा राहतो. ल्यूकचा बदला पूर्ण झालेला नव्हता, म्हणून त्याने दिलीपच्या आत्म्याला नरकातून ओढून आणले. त्याने दिलीपच्या कुटुंबाला तोडले, त्यांना मानसिक त्रास दिला आणि त्याच्या प्रेमाशी खेळले. इतकंच नाही तर त्याच्या पत्नीशी लग्न करून तिच्या अगदी जवळ गेला. हा संपूर्ण खेळ ल्यूकचाच होता. गावात आल्यापासून सुजाताशी लग्न होईपर्यंत संपूर्ण कथा ल्यूकच्या योजनेचाच भाग होता. त्याचा एकच उद्देश होता, दिलीपच्या आत्म्याला पुन्हा जगात आणणे, जेणेकरून तो सोफीच्या मृत्यूचा बदला घेऊ शकेल. पण खरी सच्चाई काय होती? गावात आल्यावर ल्यूक पूर्णपणे एकटा होता, कारण सोफीचा दुबईमध्ये खून झाला होता. दिलीप इतका श्रीमंत कसा बनला? त्याने एवढ्या लवकर एवढे पैसे कुठून आणले? याचं उत्तर होतं, दिलीपने दुबईमध्ये चोरी केली होती. कोणाच्या घरात चोरी केली होती? ल्यूक आणि सोफीच्या घरातच. चोरी करून तो भारतात पडून आला. त्याने त्याच पैशातून बंगला, कंपनी आणि आपलं साम्राज्य उभं केलं. पण ल्यूकने एवढं मोठं नाटक का केलं? गेल्या 2 महिन्यांपासून तो फक्त नाटक करत होता. तो म्हणायचा, माझी बायको हरवली आहे, ती सापडत नाही. पण खरं तर त्याचा खरा उद्देश दिलीपच्या आत्म्याशी बदला घेण्याचा होता. ल्यूकने ऐकलं होतं की हे घर हॉन्टेड आहे आणि दिलीपची आत्मा तिथे आहे, आणि तो हसला, कारण त्याला हेच हवं होतं. तो दिलीपच्या आत्म्याला मारू शकत नव्हता, म्हणून त्याने त्याच्या कुटुंबाला त्रास देण्याचा मार्ग निवडला. ल्यूकला हवं होतं की कंपनी सील व्हावी आणि सुजाता त्रस्त व्हावी, कारण सुजाता जितकी त्रस्त होईल तितका दिलीपही तडफडेल. सुजाता एक स्वावलंबी स्त्री होती, पण ल्यूक तिला घरात बंद करून ठेवतो. त्याचा उद्देश एकच, दिलीपच्या आत्म्याला आणखी छळणे. आणि खरंच दिलीपची आत्मा तिथे येते, पण ती काहीही करू शकत नाही. एक दिवस एक हेड कॉन्स्टेबल ल्यूकला भेटतो आणि सांगतो, 2 वर्षांपूर्वी दुबईमध्ये एका माणसाच्या घरात चोरी झाली होती आणि त्याच्या पत्नीची हत्या झाली होती. आणि ती पत्नी दुसरी कोणी नसून सोफीच होती, आणि तो माणूस दुसरा कोणी नसून ल्यूकच होता. ल्यूकने पोलिसांना सांगितलं होतं की फक्त एकच माणूस माझ्या घरी आला होता आणि मी त्याला सेल्फ डिफेन्समध्ये मारलं. पण प्रत्यक्षात त्या दिवशी 2 लोक घुसले होते. एक जण मारला गेला आणि दुसरा जिवंत होता, आणि तो म्हणजे दिलीप. दिलीप 2 वर्ष दुबईतच राहत होता आणि अचानक खूप श्रीमंत झाला. हा पैसा कुठून आला? तो पैसा चोरी केलेला होता, म्हणजेच त्याने ल्यूक आणि सोफीच्या घरात चोरी केली होती. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, तुझं सगळं प्लॅनिंग परफेक्ट होतं, पण तू एक चूक केलीस. दिलीपच्या चोरीचा दुसरा साथीदार जो होता त्याच्या घरी अशरफ गेला होता आणि त्याच्या पॅरेंटशी कॉन्स्टेबलने बातचीत केली आणि तुझं सत्य शोधून काढलं. आता ल्यूकचं खरं कारण उघड होतं. तो फक्त पैशांसाठी परत आला होता. त्याला वाटलं होतं की सुजाताला या पैशांबद्दल माहिती असेल, म्हणून त्याने तिच्याशी लग्न केलं. अनिल आणि गुंड ल्यूकला अडवण्यासाठी येतात, पण ल्यूक त्यांना मारहाण करून पडून जातो. त्या वकिलाने कंपनी सील करून टाकली. ल्यूकचं म्हणणं होतं, जोपर्यंत लोक दिलीपला सन्मानाने आठवतील तोपर्यंत मी थांबणार नाही. मी दिलीपची प्रत्येक आठवण, प्रत्येक लिंक नष्ट करेन. दिलीपची आत्मा अखेर समोर येते, पण ल्यूक त्याला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात करतो. अनिल आणि त्याचे साथीदार ल्यूकवर हल्ला करतात, पण ल्यूक त्यांना एकामागोमाग एक संपवतो. शेवटी अनिललाही ठार करतो. दिलीपची आई घाबरून पडून जाते. सुजाता पोलिसांकडे जाते. सुजाता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करते की दिलीपची हत्या झाली आहे आणि मारणारा ल्यूक आहे. ती अशरफने गोळा केलेले सगळे पुरावे पोलिसांना देते. गावाला सत्य समजतं आणि दिलीपची प्रतिष्ठा संपते. शशांक पोलिसांना अशरफच्या हत्येचं सत्य सांगतो. पोलीस दिलीपच्या आईला अटक करतात. गावाला दिलीपच्या गुन्ह्याची खरी माहिती समजते. अनिल स्वतःच्या वडिलांच्या हत्येचा दोषी, दिलीपची आई अशरफच्या हत्येची जबाबदार. सुजाताचं प्रेम बदलतं. आता तिला दिलीपबद्दल केवळ द्वेष वाटतो. दिलीपची आत्मा ज्या प्रतिष्ठेसाठी जिवंत राहायची ती प्रतिष्ठा संपूर्णपणे नष्ट झालेली होती. ल्यूकने जो हेतू ठेवला होता तो पूर्ण झाला होता. सर्वांनी दिलीपला एक आदर्श माणूस म्हणून विसरून टाकलं. आता तो फक्त एक गुन्हेगार म्हणून लक्षात राहील. ल्यूकने जे करायचं ठरवलं होतं ते त्याने केलं. आता त्याचा खेळ संपला. ल्यूकचा सूड पूर्ण झाला, पण तो स्वतःही बदलून गेला होता. ल्यूक एक सायको बनला. सोफीच्या हत्येनंतर ल्यूक मानसिकरित्या अस्थिर झाला होता. त्याला 2 वर्षांनी बदला घेण्याची संधी मिळाली. चोरीसाठी 2 लोक आले होते, दिलीप आणि त्याचा साथीदार. दिलीपने सोफीला मारलं होतं. ल्यूकने एकाला ठार मारलं, पण दुसरा दिलीप पैसे घेऊन पळाला. गावात तो मोठा श्रीमंत झाला. सुजाताशी लग्न केलं, प्रतिष्ठा मिळवली.
हेच ल्यूकला सहन झालं नाही. तो गावात अपघात आणि गायब झालेली पत्नी अशी बनावट गोष्ट सांगतो. सत्य म्हणजे सोफी 2 वर्षापूर्वीच मेली होती. ल्यूकने दिलीपच्या आत्म्याशी बदला घ्यायचं ठरवलं. दिलीपच्या कुटुंबाला टॉर्चर केलं, त्यामुळे आत्मा हजर होऊ लागला. ल्यूकला वारंवार जुने प्रसंग दिसत होते. सोफीचा मृतदेह, तो मास्क घातलेला व्यक्ती, मास्क म्हणजे त्याच चोराने वापरलेला मास्क. ल्यूक अखेर पोलिसांसमोर शरण जातो. त्याचा सूड पूर्ण झाला असला तरी त्याला शांतता मिळाली का? नाही. त्याचवेळी दिलीपची आई स्वतःला संपवते. निष्कर्ष, सत्य, सूड आणि विनाश. ल्यूकने न्याय मिळवला, पण त्यासाठी त्याने स्वतःलाही नष्ट केलं. दिलीपचं संपूर्ण कुटुंब आणि प्रतिष्ठा नष्ट झाली. गावाला सत्य समजलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हा फक्त बदला नव्हता, तर प्रत्येक पात्राच्या विनाशाची कहाणी होती. रोरसा चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये आपण पाहतो की ल्यूकचं सूड पूर्ण झालं आहे. दिलीपचं संपूर्ण कुटुंब, त्याचा सन्मान, संपत्ती, व्यवसाय सगळं काही उद्ध्वस्त झालं आहे. ल्यूकचा उद्देश फक्त दिलीपला मारणे नव्हता, तर त्याच्या अस्तित्वाचा पूर्णपणे नाश करणे हा होता. तो समाजात दिलीपला सन्माननीय व्यक्ती म्हणून नव्हे, तर गुन्हेगार म्हणून ओळखले जावे अशी इच्छा ठेवत होता. आणि अखेरीस त्याला त्यात यश मिळतं. शेवटच्या क्षणात ल्यूक तुरुंगात असतो आणि त्याला काहीतरी विचित्र जाणवतं. त्याच्यासमोर उभी असते दिलीपची आत्मा आणि तिच्या शेजारी उभी असते सोफीची आत्मा. तर ही होती एका अनोख्या प्रवासाची कथा, जिथे प्रत्येक दृश्य काहीतरी सांगत होतं, पण प्रत्येक अर्थ प्रेक्षकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून होता. कधी कधी प्रश्नांची उत्तर मिळणं एवढं महत्त्वाचं नसतं, जितकं त्या प्रश्नांनी आपल्या मनात उमटवलेलं विचारमंथन असतं. तुम्हाला काय वाटतं? या कथेत दडलेलं गूढ तुम्ही उलगडलत का? की अजूनही काही प्रश्न अनुत्तरित राहिले? तुमच्या विचारांना वाट मोकळी करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच आणखी रहस्यमय, रोमहर्षक आणि विचार करायला लावणाऱ्या कथा जाणून घेण्यासाठी, चित्रपटांचं आणि सिरीजचं एक्सप्लेनेशन जाणून घेण्यासाठी चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करा आणि पुढच्या प्रवासासाठी तयार राहा.